वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यावर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय। कराडचं शरण येणं हे नाटक असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे। शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती। कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं का 2-3 दिवसापासून चालू आहे अंतर्गत। आणि ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं। त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CID तपास असल्यामुळे CIDचं काम आहे। पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना। जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? सरकारनी त्यांना अरेस्ट करायला हवी होती। शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण? एका माणसाचा खून झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे, आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू, त्यांच्या लेकीचे अश्रू, हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।